तर आता आपल्याला बघायचं की फ्रेमवर्क मध्ये डेटा ड्रिव्हन अप्रोच कसा यूज करतो. तर डेटा ड्रिव्हन अप्रोच म्हणजे काय की टेस्ट डेटा आपण कुठे ठेवतो. टेस्ट डेटा आपण मेंटेन करतो एक्सेल शीट मध्ये, आणि एक्सेल शीट मधला डेटा आपल्याला जर पर्टिक्युलर टेस्ट केसला पाठवायचा असेल तर आपण कोणते कोणतं अप्रोचेस वापरतो. सपोज मला एक सांगा की पॅरामीटरायझेशन आपण कसं अचीव करतो याच्यामध्ये, टेस्ट इंजिन मध्ये किंवा टेस्टिंग मध्ये, सेलिनियम मध्ये वगैरे. तर पॅरामीटरायझेशन अप्रोच जर यूज करत असेल तर दोन अप्रोचेस आहेत. फर्स्ट आहे, फर्स्ट कोणता आहे सांगा. @पॅरामीटर अनोटेशन, ज्यामध्ये आपण टेस्ट डेटा कुठं मेंटेन करतो, ऍक्च्युअल मध्ये ग्लोबल डेटा मेंटेन करतो तिथं इन अ टेस्ट इंजिन डॉट एक्सएमएल फाईल. आणि त्यानंतर डेटा प्रोव्हायडर या मेथड थ्रू, या अनोटेशन थ्रू आपण एक्सेल शीट मधला डेटा किंवा एक्स्ट्रा सेपरेट डेटा जो असेल स्टोअर केलेला, तो डेटा फक्त टेस्ट केसला पाठवतो. तर या आपल्या सिनारिओ मध्ये आपण कशा पद्धतीची टेस्टिंग करतोय, आपण रेडिफ मेल मध्ये टेस्टिंग करत आहोत. आणि रेडिफ मेल मध्ये बेस क्लास क्रिएट केलेला आहे. बेस क्लासमध्ये सध्या आपण प्रॉपर्टीज फाईल मधून डेटा फेच करत आहोत. तर त्यामुळे प्रॉपर्टीज फाईल पण मधून पण डेटा घेणार, तो पण एक पॅरामीटरायझेशन टॉपिक मध्ये पडतो. पण त्याचबरोबर आपल्याला डेटा प्रोव्हायडर पण हँडल करता आला पाहिजे. तर डेटा प्रोव्हायडर साठी आपल्याला कोणते कोणते पॅकेजेस क्रिएट करावे लागतील. ऍक्च्युअल मध्ये पहिलं टेस्ट काय करायचं आहे हे पहिलं आपण डिसाईड करू, आणि त्याच्यानंतर स्टार्ट करू आपल्या फ्रेमवर्क मध्ये कॉन्ट्रीब्युट करायला. ओके, तर ठीक आहे. तर आपल्याला रेडिफ मेल वेबसाईटवर जावं लागेल, रेडिफ मेल डॉट कॉम. ठीक आहे, त्यामध्ये आपल्याला तर इथं जे होम पेज आहे, त्या होम पेज वरून आता हे पेज आहे जिथं आपल्याला साइन इन आणि क्रिएट अकाउंट हे दोन ऑप्शन भेटतात. मग आपण काय करू की क्रिएट अकाउंट बटनवर क्लिक करू, आणि त्या क्रिएट अकाउंट बटनवर क्लिक केल्यानंतर आपण क्रिएट पेजवर किंवा रजिस्टर पेजवर गेलो पाहिजे. आणि इथं आपण डिफरंट डिफरंट टेस्ट डेटा घेऊ आणि यामध्ये ऍड करू. या पर्टिक्युलर सेक्शन मध्ये ऍड करत जाऊ, किंवा 4-5 डेटा जो पण असेल तो रिपीटेडली ऍड करत जाऊ आणि अकाउंट क्रिएट होते की नाही ते चेक करू. ओके, हा आपला सिनारिओ असेल. मग यामध्ये मी कोणत्या कोणत्या पेजवर जातोय, पहिलं हे असेल, हे होम पेज असेल, किंवा हे पेज असेल जे फ्रंट पेज किंवा फर्स्ट पेज असेल. तर या पेजवर आपण क्रिएट अकाउंट बटनवर क्लिक करतो. मग आपला फॉर्म डिझाईन पॅटर्न काय म्हणतो, each and every page converted into each and every page is converted into Java class, and those required elements which are converted into particular variables that are private. मग या सिनारिओ नुसार आपण चालू आहे. तर हे पेज असेल होम पेज, त्या होम पेजला आपण क्रिएट करून घेऊ पहिलं पॅकेज मध्ये. तर माझ्या मते ऑलरेडी आपण होम पेज एक क्रिएट केलेला आहे. त्याला आपण काय करू, इनबॉक्स पेज म्हणून नाव देऊ, कारण लॉग इन केल्यानंतर आपण इनबॉक्स वर जाणार आहोत. म्हणून त्याला नाव देऊ आपण इनबॉक्स पेज, आणि तिथं नवीन पेज क्रिएट करू जे असेल होम पेज. इनबॉक्स पेज आणि फिनिश करा, जस्ट रिनेम करा त्याला आणि फिनिश करून द्या. ओके, आता मी पेज पहिल्यांदा क्रिएट करायचं. कधी पण लक्षात ठेवा, पेज क्रिएट करायचं म्हणजे, आणि फ्लो पण व्यवस्थित मेंटेन करायचा, कशा पद्धतीनं फ्लो असेल तो. ठीक आहे, मी एक क्लास क्रिएट करतो जो असेल होम पेज नावाचा. त्यामध्ये आपलं जे फॉर्म्स डिझाईन पॅटर्नचं लॉजिक असेल ते फॉलो करू. पहिल्यांदा काय असेल इथं, एक्सटेंड एक्सटेंड बेस क्लास. बेस क्लास, बेस क्लास, बेस क्लास तो बेस असेल. ओके, बेस क्लास असेल, बेस फॉर रेडिफ मेल हा बेस क्लास असेल. त्यानंतर @find by annotation आपण ते जे व्हेरिएबल्स आहेत ते व्हेरिएबल्स घेऊ. ठीक आहे, व्हेरिएबल्स डिक्लेअर करू. एक्सपाथ, एक्सपाथ सपोज तिथं त्या पर्टिक्युलर व्हेरिएबलचा असेल, तो असेल प्रायव्हेटली डिक्लेअर, प्रायव्हेट वेब इलिमेंट. वेब इलिमेंट सपोज आता हा असेल साइन इनचा, साइन इनचा व्हेरिएबल असेल. आणि त्यानंतर अजून एक व्हेरिएबल आपण डिक्लेअर करू, तो असेल क्रिएट अकाउंट बटनचा, कारण दोन्ही पण आपल्याला पाहिजे. आपण लॉग इनची पण फंक्शनॅलिटी टेस्ट करतोय, त्याचबरोबर रजिस्ट्रेशन पेज किंवा क्रिएट अकाउंट बटन.
क्रिएट अकाउंट बटन, क्रिएट अकाउंट बटन या पद्धतीचं सपोज मी व्हेरिएबल डिक्लेअर केलं, क्रिएट अकाउंट बटन. त्यामध्ये आता एक्सपाथ पुट करा, इन्स्पेक्ट, आणि एक्सपाथ असेल याचा साइन इनचा. सपोज आपण क्लास मेंटेन केला तरी चालेल. इथं साइन इन क्लास नेम किंवा क्लास पी टॅग असेल त्याचा @क्लास इज इक्वल टू सिंगल कोट मध्ये साइन इन. 1 of 1 आहे म्हणजे हे आपल्याला भेटलं. यामध्ये इथं आपण साइन इनचा एक्सपाथ पुट करू. त्याचबरोबर असेल क्रिएट अकाउंटचा एक्सपाथ. आपण क्रिएट अकाउंट पेजवर जाणार आहोत, त्यामुळं ठीक आहे, हे टायटल जरी घेतलं तरी चालेल. हे टॅग टायटल आणि आपल्याला तो एक्सपाथ, पर्टिक्युलर एक्सपाथ असेल तो भेटला. हे झाले इलेमेंट्स, वेब इलेमेंट डिक्लेअर केले. आता आहे गेटर मेथड. मग गेटर मेथड क्रिएट करण्यासाठी डायरेक्टली राईट क्लिक करा, जनरेट गेटर मेथड, सोर्स मधून जनरेट गेटर सेटर मेथड, त्यानंतर सिलेक्ट गेटर ऑन आणि जनरेट. मग इथं 2 गेटर मेथड जनरेट होतील, ज्या की आपल्याला प्रत्येक वेब इलेमेंट गेट करून देतील. त्याचबरोबर आता आपल्याला काय लिहावं लागेल, कन्स्ट्रक्टर त्या पर्टिक्युलर क्लासचा, जो की पब्लिक असेल, कारण का आपण जिथं पण ऑब्जेक्ट क्रिएट करू तिथं आपल्याला त्याचा ऍक्सेस मिळावा. त्याचबरोबर त्यामध्ये आपण काय करतो, पेज फॅक्टरी या क्लासचा यूज करून इनिट इलिमेंट ही मेथड यूज करतो आणि त्यामध्ये ड्रायव्हर पास करतो. ड्रायव्हर एज अ स्टॅटिकली पास करतो आणि धिस कीवर्ड फॉर करंट क्लास इन्स्टन्स यासाठी आपण हे वापरतात. हे पेज फॅक्टरी डॉट इनिट इलिमेंट काय करेल की हे जे इलिमेंट्स आहेत त्याला इनिशियलाइज करून देईल ज्यावेळेस आपल्याला त्याची गरज असेल त्यावेळेस. ओके, आता इथून आपलं बिझनेस लॉजिक स्टार्ट झालं. आपल्याला काय करायचं की या साइन इन बटनवर क्लिक केलं की आपण लॉग इन पेजवर गेलं पाहिजे, म्हणजे साइन इन पेजवर गेलं पाहिजे. आणि क्रिएट अकाउंट बटनवर क्लिक केलं तर आपण कुठं गेलं पाहिजे, त्या पर्टिक्युलर क्रिएट अकाउंट पेजवर गेलं. मग हे आपण लॉजिक कसं लिहिणार, सपोज वर्ड पब्लिक लिहितो, वर्ड लिहू, नंतर रिटर्न टाइप चेंज करू, गो टू लॉग इन पेज, गो टू लॉग इन पेज. आणि त्याचबरोबर अजून एक मेथड असेल, गो टू क्रिएट अकाउंट पेज. गो टू क्रिएट अकाउंट पेज. या पद्धतीनं 2 मेथड क्रिएट केल्या. आता या मेथड्स रिटर्न काय करतील, एक नवीन पेजचा ऑब्जेक्ट. पण कधी रिटर्न करतील, ज्यावेळेस आपण त्या बटनवर क्लिक केल्यानंतर. इथं बघा, क्रिएट अकाउंट बटनवर क्लिक केलं की आपण पेजवर जातोय. मग काय करायचं, आपण इथं पहिलं त्या पर्टिक्युलर क्रिएट अकाउंट बटनवर क्लिक करायचं. गेट, आता ही लॉग इनची आहे, त्याच्याऐवजी मी क्रिएट अकाउंटला अपडेट करतो. पहिलं गेट किंवा गो टू, आपल्याला गेट द पर्टिक्युलर क्रिएट अकाउंट बटन ही मेथड पाहिजे. डॉट क्लिक, पहिला आपण क्लिक करायचं त्याच्यावर आणि नंतर रिटर्न करायचं. काय रिटर्न करायचं की न्यू क्रिएट अकाउंट पेज ऑब्जेक्ट. क्रिएट अकाउंट पेज ऑब्जेक्ट किंवा कन्स्ट्रक्ट हा तुम्हाला इथं भेटेल. आता पहिलं आपल्याला क्रिएट अकाउंट पेज क्रिएट करावं लागेल, तेव्हाच आपण त्याला वापस पाठवू शकतो. मग त्याचं पेज क्रिएट करा, क्रिएट पेज क्लास. एक पेज क्लास क्रिएट केला, जस्ट त्याला जसं आहे तसं राहू द्या, आपण त्याच्यामध्ये नंतर अपडेट करू. आणि इथं रिटर्न टाइप चेंज करा. ओके, क्रिएट अकाउंट पेज. ऑटोमॅटिकली ही जी मेथड आहे आपल्याला एक क्रिएट अकाउंट पेजचा ऑब्जेक्ट देईल आणि असं समजेल की आपण इथं या पेजवर लँड झालो. आता इथं जे रिक्वायर्ड व्हेरिएबल असतील, इथं जे ऑपरेशन परफॉर्म करायचे ते आता इथून पुढे आपण करणार आहोत. ठीक आहे, या पद्धतीने. किंवा आपण इथं हे पण चेक करू शकतो की आपण त्या क्रिएट अकाउंट पेजवर आहेत की नाही, हे पण चेक करू शकतो. हे पण आपण व्यवस्थित चेक करून घेऊ. आणि ते चेक करण्यासाठी आपल्याला इथंच त्याचं लॉजिक लिहावं लागेल. त्याआधी मी हे लॉगिन
गो टू लॉग इन पेजचं पण लॉजिक कम्प्लीट करून घेतो. गेट लॉग इन पेज बटन, गेट गेट साइन इन असेल का, गेट साइन इन डॉट क्लिक करू आणि त्यानंतर आपल्याला एक रिटर्न होईल लॉग इन पेजचा ऑब्जेक्ट, न्यू लॉग इन पेज. ओके, न्यू लॉग इन पेजचा ऑब्जेक्ट आपल्याला रिटर्न होईल. एंड राहतो सर लॉग इनचा. हो आय हो, एन. ओके ओके, लॉग इन पेज एंड राईट. ठीक आहे, म्हणजे आता इथं रिटर्न होईल तो पर्टिक्युलर लॉग इन पेज या पद्धतीने. ओके, ते आता आपलं फोकस कुठं जाणार आता, हे क्रिएट अकाउंट बटन पेजवर किंवा क्रिएट अकाउंट पेजवर आपला फोकस जाणार. बरं, इथून पुढे आपल्याला याचं लॉजिक लिहायचं, बिझनेस लॉजिक इथं लिहायचं. आता पहिल्यांदा आपण या पेजवर आलोय की नाहीत हे चेक करायला लागेल, चेक करावं लागेल. बघा, आता आपण होम पेजवर आलोय की नाही हे चेक करण्यासाठी काय करूया, क्रिएट अकाउंट पेजवर आलोय हे चेक करण्यासाठी काय करूया की या पर्टिक्युलर क्रिएट अकाउंट, क्रिएट अ रेडिफमेल अकाउंट या टेक्स्ट ला फाइंड आउट करू की हे टेक्स्ट इथं प्रेझेंट आहे की नाही. कंट्रोल एफ, इथं पण टेक्स्ट मेथड घेऊ. टेक्स्ट मेथड, त्या मेथडचा ऍट्रिब्यूट किंवा जो टॅग असेल तो असेल टीडी आणि हे टेक्स्ट प्रेझेंट आहे सध्यासाठी, जे आपल्याला एक्सपाथ प्रॉपरली सापडलं. एक्सपाथ कॉपी करा आणि इथं या. आता इथं पहिल्यांदा एक्सटेंड करावं लागेल बेस क्लास, एक्सटेंड बेस क्लास, बेस क्लास. ओके, बेस क्लास घेतल्यानंतर इथं @ फाइंड बाय एक्सपाथ आणि एक्सपाथ मध्ये ती व्हॅल्यू पुट करा त्या पर्टिक्युलर व्हेरिएबलची, त्या पर्टिक्युलर एक्सपाथची व्हॅल्यू पुट करा. आता याला प्रायव्हेटली डिक्लेअर करा, प्रायव्हेट वेब एलिमेंट. वेब एलिमेंट मध्ये आपण याला डिक्लेअर करू क्रिएट अकाउंट पेज लोगो. ओके, क्रिएट अकाउंट पेज लोगो आणि याची आपल्याला गेटर मेथड यूज करावं लागेल आणि त्याचबरोबर त्याला इनिशियलाइज पण करावं लागेल. ठीक आहे, मी काय करतो, याला इथं गेटर मेथड क्रिएट करतो बाय युजिंग सोर्स अँड गेटर सेटर, सिलेक्ट गेटर आणि जनरेट. ओके, जनरेट केली. आता इथं कन्स्ट्रक्टर पण ऍड करायचं, मग आपण पब्लिक कन्स्ट्रक्टर ऍड करू. पब्लिक कन्स्ट्रक्टर, त्यामध्ये पेज फॅक्टरी डॉट इन इट एलिमेंट ड्रायव्हर पास करा त्याला ऍज आर्ग्युमेंट आणि दिस कीवर्ड फॉर करंट क्लास इन्स्टन्स. ओके, याबरोबर आपलं लॉजिक इथलं समजलं. आता बिझनेस लॉजिकला स्टार्ट करा. इथून काय करायचं आपल्याला, व्हॅलिडेट करायचं की तो पर्टिक्युलर लोगो प्रेझेंट आहे की नाही. तर आपण व्हॅलिडेट करू, void पब्लिकली मेथड डिक्लेअर करा, पब्लिक void validate on create account page. We are on create account page, हे व्हॅलिडेट करा. ओके, त्याचबरोबर कसं करणार, आता इथं गेट क्रिएट अकाउंट तो इलेमेंट जो असेल लोगो डॉट इज डिस्प्लेड आहे की नाही तो बघा. इज डिस्प्लेड असेल तर फक्त ती व्हॅल्यू रिटर्न करा. जिथं कॉल होईल त्याला फक्त रिटर्न करा. जस्ट ह्याची मेथडचा रिटर्न टाईप आपला चेंज होईल. मग हा जर प्रेझेंट असेल तर असं समजायचं की आपण क्रिएट अकाउंट पेजवर आलो. आता आपण काय केलं, होम पेज क्रिएट केलं आणि क्रिएट अकाउंट पेज क्रिएट केलं. आता आपल्याला काय करायचं की टेस्ट काय करायचंय, टेस्ट करायचंय क्रिएट अकाउंट पेज. मग त्याचा टेस्ट क्लास क्रिएट करून घ्या. आपण होम पेज टेस्ट करतोय का, नाही करत, आपण क्रिएट अकाउंट पेज टेस्ट करतोय. मग त्याचं एक क्लास क्रिएट करून घ्या, क्रिएट अकाउंट पेज टेस्ट, क्रिएट अकाउंट पेज टेस्ट. ओके, त्याच्याबद्दल आपण क्रिएट केलं
आता यामध्ये परत एकदा एक्सटेंड करून घ्या आणि टेस्ट क्लास आपण त्यामध्ये सगळ्या टेस्ट केसेस मेंटेन करतो. टेस्ट केसेस आपण टेस्ट एनजी थ्रू मेंटेन करतो. आता बिफोर क्लासमध्ये आपल्याला काय काय करावं लागेल. बिफोर मेथड बिफोर मेथड बिफोर मेथड मध्ये आपल्याला काय काय करावं लागेल. वर्ड सेटअप मध्ये आपल्याला पहिल्यांदा बेस क्लास मधली इनिशियलायझेशन मेथड कॉल करावं लागेल, जी आपल्याला इनिशियलाइज करून देईल ड्रायव्हर त्याचबरोबर वेबसाईट. आता वेबसाईट आपली चेंज झालेली आहे. पहिला आपण कुठे लँड होणार आहे. कुठे होणार आहे. आपण होम पेजवर लँड होणार आणि इथून आपण त्या क्रिएट अकाउंट बटनला क्लिक करणार. ही जी वेबसाईट आहे ती फक्त चेंज करायला कुठे चेंज करायला जावं लागेल. फक्त आणि फक्त कॉन्फिगर डॉट प्रॉपर्टी फाईल मध्ये इथे तुम्हाला चेंज करावं लागेल. बाकी सगळं सेम राहील. बाकी काही चेंज करायची गरज नाही. हे कॉन्फिग डॉट प्रॉपर्टी सेव्ह केलं. इनिशियलायझेशन मेथड आपण कॉल करणार. त्यामध्ये URL ऑटोमॅटिकली सेट होईल. इथे तुम्हाला चेंज करायची गरज पडणार नाही आणि इनिशियलायझेशन मेथड आपल्याला क्रिएट करून देईल. आता इथे सेटअप झालं. आता आपल्याला काय करायचं आहे. लॉग इन पेज ॲज वेल ॲज होम पेजचा ऑब्जेक्ट इनिशियलाइज करायचा. होम पेज आणि लॉग इन पेजचा जो ऑब्जेक्ट असेल तो आपल्याला भेटेल कुठून. होम ऍक्च्युअली क्रिएट अकाउंट बटन. ठीक आहे. क्रिएट अकाउंट पेजचा ऑब्जेक्ट आपल्याला कुठून भेटेल. होम पेजच्या एका मेथड पासून भेटेल. ठीक आहे. पेज क्रिएट अकाउंट पेज ओनली. पेज क्रिएट अकाउंट पेज सपोज इथं रजिस्टर नाव देता ऑब्जेक्ट. ठीक आहे. क्रिएट अकाउंट पेज. ओके. क्रिएट अकाउंट पेज रेडिफमेल पेजेस मधून आपण तो क्रिएट अकाउंट पेज ऍक्सेस केला. ओके. आता बघा. आता होम इज इक्वल टू न्यू. पहिल्यांदा आपल्याला त्याला इनिशियलाइज करावं लागेल होम पेज त्या ऑब्जेक्टला. त्याचबरोबर आपल्याला कॉल करावं लागेल होम डॉट गेट ऑन किंवा ऑन गो ऑन अशा पद्धतीने असेल. गो टू क्रिएट अकाउंट पेज. हा पर्टिक्युलर पेज आपल्याला एक ऑब्जेक्ट देणार क्रिएट अकाउंट पेजचा. तो इथं स्टोर करा. फक्त तो इथं अलोकेट करा. ओके. एवढं सेटअप आपल्याला करावं लागेल. जस्ट एवढं सेटअप. बाकी सगळं आता सेम राहील. कारण बिफोर मेथड मध्ये इनिशियलायझेशन केलं. होम पेजवर गेलो. आता आपण रजिस्ट्रेशन पेजचा ऑब्जेक्ट असा क्रिएट केला गेट केला की त्या पर्टिक्युलर मेथडला आपण क्लिक केलं की त्या बटनला क्लिक केलं जे होम पेजवर प्रेझेंट आहे आणि ते क्लिक केल्यानंतर आपल्याला रजिस्ट्रेशन पेजवर जाणार. मग त्याचा ऑब्जेक्ट आपण त्याच्या मेथड कडून वापस करून घेतला नवीन ऑब्जेक्ट. ओके. आफ्टर मेथड मध्ये पण आपलं लॉजिक क्रिएट करून घ्या. त्याचबरोबर void क्लोज ऑल असेल टियर डाऊन मेथड जी ऑलरेडी प्रेझेंट असेल बेस क्लासमध्ये. टियर डाऊन मेथड बस एवढंच आपल्याला करायचं आहे. त्यामध्ये टियर डाऊन मेथड मध्ये फक्त आपण काय लिहिलेलं असेल जे क्लोजिंगचं ऑपरेशन असेल. ड्रायव्हर डॉट मॅनेज डॉट डिलीट ऑल कुकीज आणि क्लोज एवढंच आपण त्यामध्ये मेन्शन केलेलं आहे या पद्धतीने. ओके. टियर डाऊन मेथड. आता इथं टेस्ट आपली स्टार्ट होणार. आता पहिली जी टेस्ट असेल ती आपण क्रिएट करू. void validate किंवा व्हेरीफाय ऑन क्रिएट अकाउंट पेज. verify that we are on that particular क्रिएट अकाउंट पेज. तर ते कसं येईल. क्रिएट अकाउंट पेजवर आपण कसं आहेत की नाही चेक करणार. तर क्रिएट अकाउंट पेज मध्ये एक मेथड आहे व्हॅलिडेट ऑन क्रिएट अकाउंट पेज आणि जी आपल्याला तो पर्टिक्युलर लोगो रिटर्न करून देईल प्रेझेंट आहे की नाही त्याच्यावर आपण डिक्लेअर करायचं. त्याच्यावर आपण डिसाईड करायचं की आपण त्या पर्टिक्युलर पेजवर आहे की नाही. रजिस्ट्रेशन जो क्रिएट अकाउंट पेजचा जो ऑब्जेक्ट असेल रेज त्याच्यावर आपण व्हॅलिडेट मेथड कॉल करा. व्हॅलिडेट ऑन क्रिएट अकाउंट पेज ही आपल्याला एक बुलियन व्हॅल्यू रिटर्न करून देईल. इज लोगो म्हणून मी यावर स्टोर करतो. इज लोगो प्रेझेंट ऑर नॉट जस्ट आणि इथं असर्शन लिहा. assert डॉट ट्रू. फक्त assert डॉट assert ट्रू यामध्ये इज लोगो टाका. तो ट्रू करेल किंवा फॉल्स करेल या पद्धतीने आपल्याला भेटेल व्हॅल्यू. ठीक आहे. क्रिएट अकाउंट पेजवर आपण आलो.
आणि यानंतर जस्ट आपण टेस्ट करून बघू ही एक पर्टिक्युलर टेस्ट केस रन होते की नाही, एक्झिक्यूट होते की नाही प्रॉपरली बघू. राईट क्लिक द्या, रन ॲज टेस्ट एनजी टेस्ट. ओके, हीच फक्त पर्टिक्युलर टेस्ट केस रन होते की नाही ते बघू. ओके, क्रोम ब्राउझर ओपन झाला, मॅक्सिमाइज होईल. त्याचबरोबर रेडिफ मेल जी होमपेजची जी वेब साईट होती तीच फक्त आपल्याला तिथं भेटली आणि क्रिएट अकाउंटवर आपण गेलो आणि ही पर्टिक्युलर टेस्ट केस पास झाली. म्हणजे एकदम फ्लो पण आपण व्यवस्थित मेंटेन केला. ऑब्जेक्ट चेनिंग जे असतं ते पण आपण मेंटेन केलं. इथं आपण ऑब्जेक्ट चेनिंग मेंटेन केलं कारण होम पेजच्या ऑब्जेक्ट थ्रू आपण रजिस्ट्रेशन पेजचा ऑब्जेक्ट पण गेट केला. ओके, इथं नवीन क्रिएट करायचं नाही. या पर्टिक्युलर रजिस्ट्रेशन पेजचा क्रिएट करायचा पहिल्या पेजचा फक्त ऑब्जेक्ट, बाकी गेट करत जायचं जे तिथं असतील ऑलरेडी ते, म्हणजे त्या थ्रू आपण ऑब्जेक्ट चेनिंग मेंटेन करतो. आता ठीक आहे, आता आपल्याला काय करायचं की त्या रजिस्ट्रेशन पेजवर तर आपण पोहोचलो. आता इथं आपल्याला टेस्ट डेटा पास करायचा आहे, असा मल्टिपल टेस्ट डेटा जो या पर्टिक्युलर टेस्ट म्हणजे फील्ड्स मध्ये डेटा इनपुट करेल आणि आपल्याला परफेक्टली लॉजिक भेटून जाईल. म्हणजे एक नाही का टेस्ट डेटा थ्रू डेटा ड्रिव्हन अप्रोच आपण कसा इंटिग्रेट करतो फ्रेमवर्क मध्ये हे समजून जाईल. आता आपण इथे काय करूया, @टेस्ट टेस्ट घेऊ, त्यामध्ये आपण व्हॅलिडेट वॉइड व्हेरीफाय रजिस्ट्रेशन. व्हेरीफाय रजिस्ट्रेशन टेस्ट, फक्त रजिस्ट्रेशन होते की नाही हे टेस्ट करायचं आहे. या पद्धतीने पेज टेस्ट इथं पण म्हणू शकता टेस्ट, आणि प्रत्येक टेस्ट या कीवर्डने एंड करा तर समजेल की तिथे टेस्ट केस आहे म्हणून. ओके, नेक्स्ट. आता इथं आपल्याला कसं कसं लॉजिक लिहिलं पाहिजे की पहिल्यांदा डेटा येणार इथं आपल्या पर्टिक्युलर टेस्ट केसमध्ये, तो डेटा प्रत्येक एलिमेंटला आपल्याला पास करायचा आहे. तर त्यासाठी एक मेथड पाहिजे इथं त्या पर्टिक्युलर क्रिएट अकाउंट पेजवर, ज्या मेथड थ्रू आपण तिथं डेटा पास करू आणि एक फायनल रिझल्ट घेऊ. ती पर्टिक्युलर टेस्ट केस सपोज लॉग इन पेजवर जाते की नाही किंवा पर्टिक्युलर होम पेजवर जाते की नाही वापस, असं नाही का. रजिस्ट्रेशन कंप्लीट केल्यानंतर सपोज आपण होम पेजवर रिडायरेक्ट होईल, या पद्धतीने आपण डिसाईड करू. परत तो होम पेजवर येईल आणि परत आपल्याला साइन इन करायचं परमिशन मागेल, तो साइन इन करा म्हणेल या पद्धतीने इथं क्रिएट अकाउंट केल्यानंतर. पण पहिल्यांदा आपल्याला काय टेस्ट करायचं आहे, हा जो फॉर्म आहे हा मल्टिपल टेस्ट डेटानी वर्क होतोय की नाही हे फक्त चेक करायचं. आता फक्त फाइंड आउट करा आता किती एलिमेंट आपण भरणार आहोत यामध्ये. 1 2 3 4, सपोज मी पहिले 4 एलिमेंट्स भरत आहोत. त्यासाठी मला काय करावं लागेल, डेटा ड्रिव्हन अप्रोच वापरायचा आहे. तर पहिल्यांदा मला टेस्ट डेटा मेंटेन करावा लागेल. पहिली स्टेप जी असेल ती माझी ही असेल, टेस्ट डेटा मेंटेन करावा लागेल. कारण ही लॉजिक तर आपण मेंटेन करू शकतो पण टेस्ट डेटा नसेल तर काय करणार. मग त्यानंतर डेटा प्रोव्हायडर क्रिएट करावा लागेल जिथं आपल्याला टेस्ट डेटा येईल. मग ते पेज क्रिएट करावं लागेल ज्या पेजमध्ये आपण टेस्ट डेटा टाकणार आहोत, जिथं आपण त्या इलिमेंटला इनडायरेक्ट म्हणजे इलिमेंट सोबत इंटरॅक्शन करणार आहोत. ते इलिमेंट्स डिसाईड करावं लागतील, लॉजिक डिसाईड करावं लागेल आणि नंतर एकदम लास्टला आपल्याला टेस्ट केसमध्ये ते कॉल करायचं आहे, जस्ट कॉल करायचं. ओके, तर मग आपण पहिल्यांदा टेस्ट डेटा मेंटेन करू. सपोज माझा टेस्ट डेटा असेल डी ड्राईव्ह मध्ये, इथं टेस्ट डेटा लिब मध्ये लॉग इन टेस्ट डेटा मध्ये असेल डेटा. ठीक आहे, मी ऑलरेडी मेंटेन करून ठेवलेला आहे, तो डेटा इथं प्रेझेंट असेल. सपोज युजर डेटामध्ये इथं डेटा आहे 4 टाईपचा डेटा, फुल नेम, त्याचबरोबर चूज ईमेल आय डी, पासवर्ड आणि पासवर्ड. इथं क्रिएट अकाउंट बटनवर किंवा क्रिएट अकाउंट पेजवर पण सेम फॉर्मॅट आहे. फुल नेम पाहिजे इथं पहिली रिक्वायरमेंट, त्याचबरोबर इथं चूज ईमेल आय डी म्हणजे तुमचा जो रिक्वायर्ड ईमेल आय डी आहे तुम्हाला जो पाहिजे तो तुम्ही इथं चूज करू शकता. त्याचबरोबर तुमचा पासवर्ड आणि इथं पण तुमचा जो पासवर्ड जो पण प्रिव्हियसली पुट केलेला तो सेमच पासवर्ड पाहिजे. हे 4 डेटा मी प्रत्येक वेळेस वेगवेगळा ऍड करतो, म्हणजे 2 कॉलम आहेत तेच 2 कॉलम फक्त मी ऍड करतो यामध्ये. आता मला सांगा, आपल्याला जर एक्सेल शीट मधून डेटा गेट करायचा असेल तर काय करावं लागतं. तुम्हाला अपाचे पीओआय जार फाइल्स त्यामध्ये इंटिग्रेट करावे लागतील. अपाचे पीओआय जार फाईल तिथं त्या प्रोजेक्ट मध्ये ऍड करावी लागतील. आता इथं जार फाईल ऍड करायची गरज नाही, डिपेंडन्सी जरी ऍड केल्यात तरी सुद्धा तुमचं काम होऊन जाईल. ठीक आहे, डिपेंडन्सी ऍड केला तर. मग इथं सध्या डिपेंडन्सी ऍड नाहीये तर मी डिपेंडन्सी ऍड करतो, ऑलरेडी माझ्याकडे आहेत त्या डिपेंडन्सी ऍड करतो.
डायरेक्ट, किंवा मग तुम्ही अपाचे पीओआय डायरेक्टली सर्च केलं तरी सुद्धा तुम्हाला तिथं भेटून जाईल. मावेन डिपेंडन्सी यामध्ये पीओआयच्या आहेत का? आहे. हे कंट्रोल एस केल्यानंतर इथं बिल्डिंग होईल, म्हणजे तो पर्टिक्युलर 4 फाइल्स सध्या लोकल रिपॉझिटरी मध्ये आहेत का नाही ते चेक करेल आणि नंतर ग्लोबल वर जाईल. ओके. अपाचे पीओआय साठी अपाचे पीओआय 5.0, अपाचे XOXML 5.0, स्कीम त्याचा स्कीमा, स्केचपॅड, स्क्रॅचपॅड आणि कॉन्ट्रिब हे सगळ्या पीओआय फाईल आपल्याला लागतील. तुम्ही जर सर्च केलात तिथं MVN रिपॉझिटरी, डायरेक्टली गेलात MVN रिपॉझिटरीवर आणि इथं अपाचे पीओआय टाकला, तुम्हाला इथं बऱ्यापैकी सगळ्या फाइल्स भेटतील. ज्या अपाचे पीओआय फाइल्स मध्ये जावा एपीआय टू ऍक्सेस मायक्रोसॉफ्ट फॉर्मॅटेड फाईल असं असेल, त्या सगळ्या फाइल्स तुम्हाला इंटिग्रेट कराव्या लागतील. इथं सगळ्या दिलेल्या आहेत ऑलरेडी. अँड टास्क नाही, इथं पण नाही, XML स्कीमा आपण नाही, यामध्ये काफका नाही, हे इथे एक आहे मायक्रोसॉफ्ट फॉर्मॅटेड फाईल. या सगळ्या फाइल्स तुम्हाला तिथं ऍड कराव्या लागतील. ओके. अपाचे पीओआयच्या सगळ्या 4 फाइल्स ऍड कराव्या लागतील किंवा डिपेंडन्सीज. मग काय करायचं, पर डिपेंडन्सी मध्ये जायचं, हायेस्ट वालं व्हर्जन जे स्टेबल असेल ते कॉपी करायचं आणि तिथं पेस्ट करायचं, बस एवढंच काम करायचं आहे. समजलं? येस ओके. सर. आता आपल्याला लॉजिक डिक्लेअर करायचं आहे. अपाचे पीओआय 4 फाईल तर ऍड केल्या. आता आपल्याला काय करायचं आहे, नेक्स्ट स्टेप, जर एक्सेल शीट मधून डेटा घ्यायचा असेल तर नेक्स्ट स्टेप कोणती आहे, एक एक्सेल शीट क्रिएट करा, त्यामध्ये डेटा पुट करा आणि ड्राईव्हवर स्टोअर करा. ते स्टोअर केलं आपण. त्याचबरोबर थर्ड स्टेप काय आहे, एक क्लास क्रिएट करा, त्यामध्ये फाईल इनपुट स्ट्रीमचा ऑब्जेक्ट बनवा आणि त्यामध्ये तुमची फाईल इंटिग्रेट करा. आता त्यासाठी मी काय करतो, एक युटिल्स पॅकेज बनवतो, कारण हे युटिलिटी फंक्शन आहे जे कुठं मोस्ट ऑफ द टाइम आपल्याला यूज करता यावं म्हणून, नाही का. सगळे युटिलिटी फंक्शन, रियुजेबल फंक्शन्स आपण युटिल्स पॅकेज मध्ये मेंटेन करतो. सपोज इथं आपण नाव देऊ त्याला डेटा फ्रॉम एक्सेल शीट, डेटा फ्रॉम एक्सेल शीट, ठीक आहे. यामध्ये आपण फिनिश करू. आता डेटा प्रोव्हायडर आपल्याला ऍड करायचं आहे, त्यामुळे डेटा प्रोव्हायडर ऍड करू डायरेक्टली @डेटा प्रोव्हायडर. आणि या डेटा प्रोव्हायडर मेथडला किंवा डेटा प्रोव्हायडर अनोटेशनला त्या मेथडचा रिटर्न टाइप कोणता असावा लागतो माहिती आहे ना तुम्हाला, कोणता पाहिजे रिटर्न टाइप? इटरेटर ऑफ ऑब्जेक्ट, इटरेटर ऑफ ऑब्जेक्ट ॲरे, ठीक आहे. इटरेटर ऑफ अरे ऑब्जेक्ट ॲरे घेऊ आपण, ऑब्जेक्ट ॲरे असं आपण रिटर्न टाइप घेऊ. गेट डेटा, फक्त गेट डेटा मेथड आपण इथं क्रिएट करू. जावा युटिल्स मधून इटरेटरला ऍक्सेस करा. आता इथं रिटर्न टाइप मागत आहे, तर आपण काय करू, इथं लॉजिक मेंटेन करू. तर पूर्ण लॉजिक लिहायची गरज नाहीये, ऑलरेडी आपल्याकडे लॉजिक आहे, तरी पण आपण लॉजिक लिहायचं ट्राय करू, ठीक आहे. पटपट पटपट लॉजिक. पहिल्यांदा काय पाहिजे, फाईल इनपुट स्ट्रीम. फाईल इनपुट स्ट्रीम मध्ये फाईल पुट करा इज इक्वल टू न्यू फाईल इनपुट स्ट्रीम, आणि ती फाईल जी असेल ती फाईल इथं इंटिग्रेट करा. फाईलचा पाथ असेल तो फाईलचा पाथ घ्यायचा, राईट क्लिक आणि शिफ्ट राईट क्लिक, कॉपी एज पाथ, आणि तो पाथ इथं पुट करा. जे एक्स्ट्रा स्लॅश आणि डबल कोट आले ते काढून द्या, बाकी तसंच राहिलं तरी चालेल. आता इथं फक्त कंपायलेशन एरर आहे की तुम्हाला इनपुट आउटपुट नाही का एक्सेप्शन डिक्लेअर करावं लागेल. त्याच्याऐवजी ट्राय कॅश ब्लॉक मध्ये त्याला सराउंड करा, जेणेकरून तिथेच आपण हँडल करू त्या पर्टिक्युलर फाईल इनपुट स्ट्रीमला.
ते रिटर्न स्टेटमेंट वापरतो. ठीक आहे. आता त्यानंतरचं लॉजिक कोणतं आहे आपलं, की वर्कबुक फॅक्टरीची जी क्रिएट मेथड आहे ती मेथड कॉल करा. वर्कबुक फॅक्टरी डॉट क्रिएट मेथड, ज्या मेथड थ्रू जी स्टॅटिक मेथड असेल त्याला फाईल इनपुट द्या. डॉट इथं असेल आपल्याला आता गेट शीट मेथड. गेट शीट मेथड, गेट शीट मेथड मध्ये ती पर्टिक्युलर शीट नेम द्यायची. शीट नेम असेल, सपोज शीट नेम असेल इथं युजर डेटा. ठीक आहे, युजर डेटा इथं पुट करून द्या. ओके, नेक्स्ट. तर इथं काय करायला लागेल आपल्याला, थ्रोज डिक्लेरेशन, त्याच्याऐवजी एक्सेप्शन हँडलिंग मध्ये इथं आयओ एक्सेप्शन आपण डिक्लेअर करू, जेणेकरून तो दोन्ही एक्सेप्शनला नाही का मॅनेज करेल. ट्राय कॅच ब्लॉक मध्ये आपल्याला फाईल आली. आता शीट या क्लासचा ऑब्जेक्ट क्रिएट करा, इंटरफेसचा ऑब्जेक्ट क्रिएट करा. सपोज शीट SHEET शीट SH. ओके, किंवा त्याला पहिलं नल व्हॅल्यू स्टोअर करून द्या त्यामध्ये, म्हणजे तो इनिशियलायझेशन साठी मागणार नाही. SH इज इक्वल टू वर्क फॅक्टरी डॉट गेट शीट क्रिएट डॉट गेट शीट. या शीट मध्ये आपल्याला तो पर्टिक्युलर शीट जो ऑब्जेक्ट आहे तो आणून देईल. ठीक आहे. त्यानंतर आपल्याला पुढं फॉर लूप मध्ये किंवा पहिल्यांदा अरे लिस्ट ऑफ ऑब्जेक्ट ही डिक्लेअर करू, जेणेकरून आपल्याला पुढं रिटर्न टाइप देताना काही प्रॉब्लेम येणार नाही. याचा अरे इज इक्वल टू न्यू अरे लिस्ट ऑफ ऑब्जेक्ट, हे सेम. त्यानंतर आपल्याला काय डिक्लेअर करायचं आहे, फॉर लूप. अशा पद्धतीने फॉर लूप लिहा ज्यामध्ये प्रत्येक इटरेशनला आपल्याला एक ॲरे त्यामध्ये इंटिग्रेट होत जाईल. फॉर मध्ये इंटिजर आय इज इक्वल टू 0, कारण जो पण फाईल जी स्टार्ट होते ती इंडेक्स 0 पासून स्टार्ट होते फाईल रीड व्हायला. ठीक आहे. आता रोज साठी आपल्याला लॉजिक लिहायचं आहे. हाऊ मेनी रोज आर देअर, तर ते गेट करण्यासाठी आपल्याला एक मेथड आहे sh डॉट गेट लास्ट रो नंबर. तर तिथपर्यंत आपलं आय फिरवायचं आहे. sh डॉट गेट लास्ट रो नंबर. ठीक आहे, लास्ट रो नंबर. त्यानंतर आय प्लस प्लस. आपण प्रत्येक रो ला इटरेट करत जाऊ. त्यानंतर प्रत्येक रोच्या इटरेशन मध्ये एक ऑब्जेक्ट ॲरे डिक्लेअर करू, जेणेकरून प्रत्येक ऑब्जेक्ट ॲरे मध्ये obj इज इक्वल टू न्यू ऑब्जेक्ट ॲरे आणि त्याची जी साईज असेल ती साईज आपल्याला डिक्लेअर करावी लागेल. आता इथं साईज जी असेल ती साईज असेल sh डॉट गेट रो गेट रो ith रो, आणि त्याची जी सेल्स असतील गेट लास्ट सेल नंबर इथपर्यंत आपल्याला तो ॲरे डिक्लेअर करायचा आहे. म्हणजे इथं या सिनारिओ मध्ये किती लास्ट सेल नंबर आहे, 4. मग तो 4 नंबरचा डेट नाही का ॲरे डिक्लेअर करेल. 4 एलिमेंट स्टोअर करण्यासाठीचा ॲरे डिक्लेअर करेल इथं. आता अजून एक व्हॅल्यू डिक्लेअर करा, स्ट्रिंग str, जेणेकरून आपल्याला तिथं स्ट्रिंग स्टोअर करायचं आहे. नल डिक्लेअर करा. आता आपलं असेल लॉजिक रोज जे कॉलम्स आहेत ते हँडल करण्यासाठी. फॉर इंटीजर जे इज इक्वल टू 0, आणि जे आपल्याला कुठपर्यंत जायचंय, sh जे इज लेस दॅन sh डॉट गेट रो, पहिल्या रो मधलं जे लास्ट सेल नंबर असेल तिथपर्यंत आपल्याला जायचं आहे. लास्ट सेल नंबर असेल तिथपर्यंत जायचं आहे. आता आपलं इथं लॉजिक आता नेक्स्ट वाला आलं. ओके, त्यानंतर जे प्लस प्लस. ओके, त्यानंतर आता आपलं इथं दुसरं लॉजिक आलं. जेणेकरून इथं आपल्याला काय करायचंय, पहिल्यांदा चेक करायचंय त्याचा टाईप, त्या पर्टिक्युलर सेलचा टाईप, त्या सेलमध्ये डेटा कोणता आहे. तर ते करण्यासाठी आपण स्ट्रिंग घेऊ. स्ट्रिंग टाईप इज इक्वल टू sh डॉट गेट रो डॉट गेट सेल, आय पाहिजे ith रो, डॉट गेट सेल जेथ सेल डॉट गेट सेल टाइप. ठीक आहे, गेट सेल टाइप
डॉट टू स्ट्रिंग, म्हणजे तो त्याला स्ट्रिंग मध्ये कन्वर्ट करून दिला. यामध्ये आपल्याला टाईप येईल. जर टाईपच्या सेलमध्ये स्ट्रिंग टाईपचा डेटा असेल तर तिथे इफ एल्स कंडिशन लिहा. इफ एल्स इफ जे आपलं जेनेरिक लॉजिक असेल ते लॉजिक आपल्याला इथं मेंटेन करावं लागेल. एल्स इफ म्हणजे प्रत्येक एल्स इफ मध्ये एक कंडिशन आपली असेल. आता टाईप डॉट इक्वल्स इथं असेल स्ट्रिंग टाईपचा डेटा जर त्यामध्ये असेल तर कसा ऍड करायचा, str इज इक्वल टू त्या str मध्ये ऍड करत str इक्वल टू ओके str इक्वल टू त्यामध्ये ही जे रो आहे sh डॉट गेट रो ऑफ ith रो डॉट गेट सेल डॉट गेट स्ट्रिंग सेल व्हॅल्यू. म्हणजे स्ट्रिंग टाईपचा डेटा असेल तर तो str मध्ये ऍड करा, जे स्ट्रिंग आपण इथं डिक्लेअर केलेला आहे. आणि आता त्याचबरोबर ओबीजे च्या जेथ इंडेक्सला, लक्षात घ्या जेथ इंडेक्सला ऍड करा str. ओबीजेच्या जेथ इंडेक्सला str ऍड करा. कारण जेथ इंडेक्स का बरं घेतली, कारण आपण ऍरे पण तेवढाच डिक्लेअर केला की जेवढे कॉलम्स असतील तेवढा ऍरे असेल तो. मग त्यामध्ये प्रत्येक इंडेक्सला तो एक एक ऑब्जेक्ट किंवा एक स्ट्रिंग ऍड करत जाईल. सेम तसंच इथं str मध्ये कसं करणार, आता गेट न्यूमरिक सेल व्हॅल्यू तुम्ही पहिल्यांदा सेच नका देऊ, म्हणजे तो रेफरन्स देणार नाही आपल्याला. गेट न्यूमरिक सेल व्हॅल्यू प्लस एक कॉन्कॅटिनेट करा एक सेपरेट स्ट्रिंग ऍड करा, तेच str इथं सेम ऍड करा. आणि इथं कंडिशन काय असेल, टाईप डॉट इक्वल्स जर न्यूमेरिक असेल, तो डेटा न्यूमेरिक असेल तर तशा पद्धतीने लॉजिक असेल. आणि इथं सेम टाईप डॉट इक्वल्स बुलियन टाईपचा डेटा असेल तर सेम टाईपचं लॉजिक आपल्याला भेटेल. गेट न्यूमरिक सेल व्हॅल्यू इथं असेल बुलियन सेल व्हॅल्यू आणि स्ट्रिंग मध्ये कन्वर्ट होईल आणि तो ऍड करेल ऑब्जेक्ट अरे मध्ये. म्हणजे या पद्धतीने आपला जेनेरिक टाईपचा लॉजिक इथं झालेला आहे. म्हणजे प्रत्येक सेलला आपण घेतोय आणि त्याचा टाईप चेक करतोय आणि टाईप जर कोणता पण असेल तो गेट करतोय आणि त्याला स्ट्रिंग मध्ये कन्वर्ट करून प्रत्येक ऑब्जेक्ट अरेच्या इंडेक्सला ऍड करतोय. मग तो या सिच्युएशनला पहिल्याच इफ कंडिशन मधून बाहेर निघेल, पहिल्याच इफ कंडिशन मध्ये. आता लक्षात घ्या, प्रत्येक इटरेशन नंतर ज्यावेळेस आपलं हे इनर फॉर लूप संपेल त्यावेळेस अरे मध्ये प्रत्येक ऑब्जेक्ट अरे डॉट ऍड मेथड मध्ये ओबीजे ऍड करत चला. म्हणजे काय होईल की जो पण अरे डिक्लेअर होईल प्रत्येक कॉलम साठी, प्रत्येक रो साठी, तो अरे आपल्याला एक इंडेक्स मध्ये ऍड करायचा आहे. आणि फायनली त्या पर्टिक्युलर दोन्ही फॉर लूपच्या बाहेर हे जे आउटर फॉर लूप आहे त्याच्या बाहेर तुम्ही रिटर्न स्टेटमेंटला रिटर्न ARR डॉट इटरेटर आणि सेमिकोलॉन. आता आपलं जे अरे डॉट इटरेटर ओके मेथड असेल ऑब्जेक्ट इटरेटर ऑफ ऑब्जेक्ट. ठीक आहे, ऑब्जेक्ट अरे घ्या किंवा ऑब्जेक्ट इटरेटर घेतला तरी चालेल, तो ऑटोमॅटिकली तिथं कन्वर्ट करून घेईल. इटरेटर ऑफ ऑब्जेक्ट इथं ऑब्जेक्ट अरे घेतलं पाहिजे, ऑब्जेक्ट का घेतलं काय माहिती. ठीक आहे, आपण चेक करू. इथं ऑब्जेक्ट अरे पाहिजे, त्याशिवाय तो मेंटेन करणार नाही. कारण आपण ऑब्जेक्ट अरे पास करतोय प्रत्येक इंडेक्सला, तर इथं पण सेम ऑब्जेक्ट अरे पण घेतलं पाहिजे. आपल्या अरे लिस्ट मध्ये डिक्लेअर करताना आपण फक्त ऑब्जेक्ट डिक्लेअर केलं होतं, मग तो इथं कंपाईल टाइम एरर दाखवला असता, कारण प्रत्येक ऑब्जेक्ट न ऍड करता आपण ऑब्जेक्ट अरे डिक्लेअर करतोय त्यामुळे. ओके, आता आपलं हे लॉजिक जे आहे ते कम्प्लीट झालेलं आहे. आपल्याला एक्सेल शीट मधून डेटा गेट होईल आणि तो रिटर्न होईल या पर्टिक्युलर मेथड मध्ये ऑब्जेक्ट
मध्ये. ठीक आहे, आता हा डेटा भेटतो की नाही हे टेस्ट करण्यासाठी आपल्याला पुढचं लॉजिक लिहावं लागेल. आता काय करावं लागेल, डेटा प्रोव्हायडरचा ऍप क्रिएट केला आपण. आता आपल्याला होम जी पेज टेस्ट करायचे त्या पेज टेस्टवर जा. आता क्रिएट पेज टेस्टवर जायचे आपल्याला. त्या टेस्ट पेज वर आपल्याला कोणत्या कोणत्या फील्ड्स टेस्ट करायच्या या पर्टिक्युलर फील्ड्स टेस्ट करायच्या आहेत. मी काय करतो, याचे एक्सपाथ्स घेतो पटपट पटपट आणि त्यामध्ये आपण सगळ्या व्हॅल्यू पुट करू. ठीक आहे, इनपुट टेक्स्ट, फील्ड नेम, एरिया नेम. तर इथं जो नेम जो ऍट्रिब्यूट आहे तो नेम ऍट्रिब्यूट आपण घेऊ आणि त्याला स्टार्ट्स विथ किंवा कंटेन्स मेथडनी ऍक्सेस करू नेम ऍट्रिब्यूट. पण लक्षात घ्या, जो नेम ऍट्रिब्यूट आहे नेम ऍट्रिब्यूट आहे त्याची जी 5.8 जी व्हॅल्यू आहे ती व्हॅल्यू हमेशा चेंज होत राहते, लक्षात घ्या. त्यामुळे व्यवस्थित त्यामध्ये तुम्ही एक्सपाथ पुट करा. ठीक आहे, मी काय करतो, @name कंटेन्स मेथड वापरतो. कंटेन्स मेथड वापरतो, त्या मेथड मध्ये इक्वल टू न वापरता आपल्याला कॉमा वापरावा लागतो आणि हे आणि इथं इनपुट आहे त्यामुळे इनपुट टॅग नेम देतो. इनपुट ओके, आपल्याला नेम ऍट्रिब्यूट भेटला. आता तुम्ही इथे लक्ष दिलात तर तुम्हाला समजेल की हे जे 54 सपोज मी काय करतो इथं, हे जे 5403 आहे ना हे कसं चेंज होते बघा थोड्या वेळानंतर. इथं परत वेगळं झालं, नेम बी इज इक्वल टू 18 वगैरे वगैरे. त्यामुळं तिथे कंटेंट मेथड आपण वापरली जेणेकरून आपल्याला तिथं आउटपुट भेटेल. ठीक आहे, पहिला जो असेल तोच आपल्याला त्यामध्ये ॲज अ नेम व्हेरिएबल म्हणून आपल्याला भेटेल. आता इथं तो @find by एलिमेंट फाइंड बाय मेथडनी एनोटेशन तिथं डिक्लेअर करून घ्या. फाइंड बाय एक्सपाथ, त्या एक्सपाथ मध्ये पुट करा ती व्हॅल्यू आणि त्याला इनिशियलाइज करून घ्या, प्रायव्हेटली डिक्लेअर करून घ्या, हे तो तिथं मेंटेन होईल अशा पद्धतीने. ओके, फाइंड बाय प्रायव्हेट वेब इलिमेंट. वेब इलिमेंट मध्ये आता तो इलिमेंट कोणता आहे, फुल नेम इनपुट. इनपुट इनपुट बॉक्स, फुल नेम इनपुट बॉक्स असं व्हेरिएबल नेम. नेक्स्ट अजून कोणतं व्हेरिएबल आपल्याला पाहिजे, जे पासवर्ड असेल ते पण सेम तशाच पद्धतीने तुम्हाला पासवर्डचं पण गेट करावं लागेल. इथं आहे लॉग इन बी पासवर्डचं जे किंवा ईमेल आयडी, चूज ईमेल आयडीचं बघा पहिलं, चूज ईमेल आयडी. तर चूज ईमेल आयडी साठी काय करावं लागेल, इथे ऍट्रिब्यूट लॉग इन आहे तर ते लॉग इन ऍट्रिब्यूट आपण यूज करू. लॉग इन, तर त्यामध्ये 1 भेटलं म्हणजे आपल्याला तो पर्टिक्युलर इलिमेंट भेटलेला आहे. त्याच पद्धतीने यूज करायचं @find by एक्सपाथ इज इक्वल टू, त्यामध्ये एक्सपाथ पुट करा, जो कंटेन्स मी लिहिलेला असेल. प्रायव्हेट जे व्हेरिएबल असेल ते क्रिएट करा, प्रायव्हेट वेब इलिमेंट. वेब इलिमेंट इथं असेल चूज ईमेल इनपुट, चूज ईमेल इनपुट हे बटन असेल. ठीक आहे, इनपुट बॉक्स असेल. त्याचबरोबर आपल्याला काय करायचं आता, इथं चेक विजिबिलिटी पण चेक करा किंवा नाही चेक केली तरी चालेल. इथं तुम्ही फक्त पासवर्डचा फील्ड पुट करा. आता इथं आपल्याला सेमच अप्रोच वापरावा लागेल, पासवर्ड लिहिलेला आहे इथं तोच अप्रोच यूज करावा लागेल, पासवर्ड. ठीक आहे, 1 of 2 आहे पण फर्स्टच आपल्याला तिथं फाइंड आउट होईल, कारण फाइंड इलिमेंट मेथडनी फर्स्ट अप्रोच किंवा फर्स्ट ऑकरन्स ऑफ दॅट पर्टिक्युलर इलिमेंट घेतला जातो, एक्सपाथ. ठीक आहे, एक्सपाथ इज इक्वल टू डबल कोट मध्ये एक्सपाथ व्हॅल्यू. मग इथं बघा, प्रायव्हेट इज इक्वल टू वेब इलिमेंट, वेब इलिमेंट त्यामध्ये तुम्ही लिहा की पासवर्ड फील्ड, पासवर्ड इनपुट इनपुट. ओके, नेक्स्ट @find by नंतर फाइंड बाय नंतर आपल्याला दुसरं अजून एक पाहिजे, री-एंटर पासवर्ड. एक काम करू आपण, यालाच कॉपी करू, इथं पेस्ट करू.
री पासवर्ड, इथं री पासवर्ड आणि इथं फक्त आपल्याला री पासवर्ड साठी एक्सपाथ पुट करावं लागेल. व्यवस्थित पुट करा. कन्फर्म पासवर्ड म्हणून इथं आहे, त्याचं नेम, ते नेम आपण व्यवस्थित घेऊ. ओके, मी एक्सपाथ फाइंड आउट केला इथं आणि तो आपल्याला भेटेल. ओके, हे झाले रिक्वायर्ड व्हेरिएबल्स. आणि तुम्ही इथं अजून एक साइन इन बटनचं पण घेऊ शकता, डायरेक्टली क्रिएट अकाउंट बटनवर क्लिक करायला. मी फक्त यामध्ये डेटा पुट होतोय की नाही यासाठीच हे 4 व्हेरिएबल घेतलेले आहेत, हे 4. आणि याच्या आता मला गेटर मेथड यूज क्रिएट करायचे आहे. तर राईट क्लिक द्या, सोर्सवर क्लिक करा आणि जनरेट गेटर सेटर, सिलेक्ट गेटर ओनली आणि जनरेट. तर सगळ्या गेटर मेथड ऑलरेडी जनरेट होतील, फक्त आता त्या यूज करायच्या आहेत. आपण इथं काय करू, एक मेथड क्रिएट करू, पब्लिक void. आता इथं सध्यासाठी void लिहू, validate registration ऑपरेशन, व्हॅलिडेट रजिस्ट्रेशन फक्त आपण इथं मेथड घेऊ, किंवा व्हेरीफाय व्हॅलिडेट तुम्ही काही घेऊ शकता. आता काय करायचं आपल्याला, त्या रजिस्ट्रेशन पेजवर तर आलोय. आता प्रत्येक इलिमेंट मध्ये सपोज गेट फुल नेम, तिथं आपल्याला डेटा पास करायचा आहे. फुल नेम इनपुट बॉक्स डॉट सेंड कीज. आता सेंड कीज मध्ये जो डेटा येणार आहे तो डेटा आपण तिकडून घेऊ जिथून डेटा प्रोव्हायडर आपण मेंटेन करणार. तर पहिल्यांदा इथं स्ट्रिंग डिक्लेअर करायची फुल नेम म्हणून, जेणेकरून आपल्याला ते नेम तिथून येईल. तिथं आपण ही मेथड कॉल करणार आहे, स्ट्रिंग ईमेल स्ट्रिंग पासवर्ड स्ट्रिंग री पासवर्ड. ओके, या पद्धतीने आपण 4 व्हेरिएबल डिक्लेअर केले, तेच आपण इथं पास करू. फुल नेम, गेट ईमेल इनपुट बॉक्स. ठीक आहे, चूज इनपुट बॉक्स डॉट सेंड की. प्रत्येक आता एलिमेंट मध्ये व्हॅल्यू पुट करा ईमेल. त्याचबरोबर असेल गेट पासवर्ड इनपुट डॉट सेंड कीज मध्ये पासवर्ड पुट करा. त्याचबरोबर गेट पासवर्ड मध्ये री पासवर्ड मध्ये पुट करा. आता री पासवर्ड इनपुट बॉक्स डॉट सेंड की. ओके, त्यामध्ये आता री पासवर्ड. ओके, हे सगळे डेटा आपण पुट केला. आता आपल्याला व्हॅलिडेशन साठी जस्ट एक काय करू, आपण असं समजू की तिथं रजिस्ट्रेशन सक्सेसफुल होते म्हणून रिटर्न ट्रू करू. हे सगळं केल्यानंतर रिटर्न ट्रू करू, म्हणजे इथं बुलियन टाईपची ही मेथड होऊन जाईल. बुलियन टाईपची मेथड होऊन जाईल. आता आपलं बिझनेस लॉजिक कंप्लीट झालं, आपलं युटिलिटी फंक्शन कंप्लीट झालं, आपलं जे प्री रिक्विजिट असेल ते सगळं कंप्लीट झालं. आता टेस्टिंग कडे या. टेस्ट पेज कोणतं असेल, क्रिएट अकाउंट टेस्ट पेज. इथं आपण व्हेरीफाय रजिस्ट्रेशन टेस्ट केस लिहिलेली आहे. आता डेटा प्रोव्हायडर कसं लिहायचं असतो, @टेस्ट अनोटेशन मध्ये आपलं जे डेटा प्रोव्हायडर कीवर्ड्स असतील ते यूज करा. इज इक्वल टू मेथड कोणती मेन्शन केली होती आपण युटिल्स मध्ये, गेट डेटा फक्त मेथड यूज केली होती. आणि क्लास जो असेल तो डेटा फ्रॉम एक्सेल शीट असा क्लास आहे. डेटा प्रोव्हायडर क्लास इज इक्वल टू डेटा फ्रॉम एक्सेल शीट डॉट क्लास. अशा पद्धतीने आपल्याला क्लास मेंटेन करावा लागेल. ओके, डॉट क्लास. ओके, हे झालं लॉजिक, एकदम प्रॉपर लॉजिक डेटा प्रोव्हायडर. आता डेटा प्रोव्हायडर काय करणार आपल्याला इथे देणार, तो डेटा प्रोव्हायडर काय करणार आपल्याला आता इथं या मेथड मध्ये एक पर्टिक्युलर रो ऑटोमॅटिकली पास करणार. हा जो रो असेल तो पास करेल इथं, हा रो. मग या रो साठी आपल्याला परत एकदा स्ट्रिंग युजर नेम किंवा नेम फक्त घेऊ आपण. हे नेम आपल्याला इथं भेटेल, नंतर स्ट्रिंग इथं भेटेल ईमेल, नंतर इथं भेटेल स्ट्रिंग पासवर्ड, नंतर स्ट्रिंग री पासवर्ड. एवढ्या 4 गोष्टी तर आपल्याला इथं भेटतील ऑटोमॅटिकली, कारण आपण डेटा प्रोव्हायडर मेन्शन केलेला आहे. मग जो पण पहिला ऑब्जेक्ट ॲरे असेल तो ऑब्जेक्ट ॲरे मध्ये या 4 व्हॅल्यू असतील हे तर आपल्याला माहिती आहे. मग त्याच गोष्टी आपण फक्त रजिस्ट्रेशन पेज डॉट व्हॅलिडेट क्रिएट अकाउंट पेज क्रिएट रजिस्ट्रेशन किंवा व्हॅलिडेट रजिस्ट्रेशन हे जे आहे तिथं हे सगळं पास करतो.
जस्ट तेवढं पास करू आणि त्या सगळ्या गोष्टी सगळं तिथे पुट होतील आणि आपल्याला एक इज रजिस्ट्रेशन सक्सेसफुल हे सगळं एक व्हेरिएबल क्रिएट करू इथं आणि ते बुलियन टाईपचं असेल तीच व्हेरिएबल फक्त असर्ट करू assert डॉट ट्रू रजिस्ट्रेशन लॉगिन पेज एवढं सेटअप इथंपर्यंत तुम्हाला सेटअप करायचं आहे. पण तुम्ही एक लक्षात घेताय तुम्हाला एक मजेशीर गोष्ट असेल लक्षात येईल की टेस्ट केस मध्ये या क्लासमध्ये किती कमी कोड आहे आणि बाकी सगळा कोड आपण कुठं मेन्शन केलंय पेज क्लासमध्ये. हा सगळा कोड आपल्याला इथं मेन्शन करावा लागतो आणि हे पण सेपरेटच राहिले सगळ्या. इथं पण आपल्याला सगळ्या गोष्टी ऑटोमॅटिकली मॅनेज होतील. ओके, आता आपण रन करून बघू पर्टिक्युलर टेस्ट केस ती क्रिएट अकाउंट पेज टेस्ट ती टेस्ट केस रन करून बघू रन होते का. काही एरर आले तर आपण तिथं मॅनेज करू. पहिली टेस्ट केस असेल व्हेरीफाय क्रिएट अकाउंट पेज. तो ती पेज जी आता प्रायोरिटी मेंटेन करायला पाहिजे होती आपण तिथं प्रायोरिटी मेंटेन केली असती तर आपल्याला तो भेटला असता. तरी सुद्धा तो ऑटोमॅटिकली तिथेच घेतो. आता एक टेस्ट केस पास झाली एक टेस्ट केस फेल झाली. आता कशामुळे फेल झाली हे लगेच इथं आपण बघूया. व्हेरीफाय क्रिएट अकाउंट पेज आणि व्हेरीफाय रजिस्ट्रेशन टेस्ट जी असेल ती रन टाइम एक्सेप्शन मुळे हे झाली. नो सच मेथड OXML ऑब्जेक्ट रेफरन्स. ओके, हा जो स्कीमा असेल ओपन XML इन फॉर्मॅट स्कीमा तो स्कीमाची लायब्ररी आपल्याकडे नाहीये. तर आपण इथं बघूया इथं ही लायब्ररी आहे का. ओपन XML स्कीमा ठीक आहे. ओपन XML स्कीमा ठीक आहे. डबल XML स्कीमा ही आहे का हा बघूया आपण पुट करू. 1.4 फक्त एक लायब्ररी मिसिंग आहे तिथं ती लायब्ररी पुट करून बघू आपण कुठे का. कंट्रोल सी फॉर्म डॉट एक्सएमएल कुठं आहे इथं ऍड करून टाकू ती लायब्ररी डिपेंडन्सी. तर नाही वर्क झालं तर सरळ सगळ्या लायब्ररीच्या 4 फाईल्स आहेत त्या ऍड करा आणि इथं आता इथं थोडस लोड होतंय ते डाउनलोडिंग साठी थोडा वेट करा आणि त्यानंतर आपण तिथं एक्झिक्यूट करून बघू. कारण रिक्वायर्ड जार फाईल्स असल्या तरच ते लॉजिक वर्क होईल नाहीतर वर्क होणार नाही. कारण पहिली स्टेप आहे अपाचे पीवाय जार फाईल्स ऍड करणे. तर ते माविन प्रोजेक्ट मध्ये जार फाईल ऍड करायची गरज नाही पडत. डिपेंडन्सी ऍड केली की तुम्हाला सगळ्या गोष्टी ऑटोमॅटिकली होऊन जातील. त्याच पद्धतीने आपण तोच अप्रोच वापरूयात आणि रन करून बघूया परत एकदा. हे पहिली टेस्ट केस असेल आपण क्रिएट अकाउंट पेजवर जातो की नाही आणि दुसरी टेस्ट केस परत एकदा फेल झालेली आहे. त्यामध्ये तोच एरर असेल रन टाइम एक्सेप्शन नो सच मेथड ओपन. आपण काय करू सरळ यामध्ये या एररला पेस्ट करू. सॉरी ही एररच नाही कॉपी झाली. नो सच मेथड एरर आपण ही गुगल करू सरळ आणि जर कोणती लायब्ररी असेल त्यामध्ये ती ऍड करू. नो सच मेथड एरर स्टॅक ओव्हरफ्लो ही एक बेस्ट वेबसाईट आहे. ही म्हणते की ही जी जार फाईल आहे ही जार फाईल यूज करावी लागेल XML बी. यासाठी आपण इथं माविन रिप्रेझेंटेटिव्ह MVN डिपेंडन्सी सर्च करू यासाठी. ओके, इथं बीनची जी डिपेंडन्सी असेल ती भेटलेली आहे XML बीन. ती डिपेंडन्सी कॉपी करा किंवा इथं नवीन व्हर्जन आहे 5.1 ते पण घेतलं तरी चालेल. XML बीन 5.1 ते ऍड करून बघू आपण इथं फॉर्म डॉट एक्सएमएल मध्ये. ओके,
वेट करा बिल्ड होण्यासाठी, प्रोजेक्ट बिल्ड होण्यासाठी. मग त्यानंतर आपण परत एकदा रन करून बघू त्यामध्ये. रन झालेला आहे ऑलरेडी, म्हणजे सगळ्या गोष्टी कॉन्फिगर झालेल्या आहेत. फक्त आपण त्याला एक्झिक्यूट करून बघू. फर्स्ट टेस्ट केस असेल तो क्रिएट अकाउंट पेजवर जातो की नाही, आणि दुसरी टेस्ट केस असेल त्या क्रिएट अकाउंट पेजवर गेल्यानंतर जाण्याच्या अगोदर तो टेस्ट डेटा फेच करेल आणि त्या पर्टिक्युलर मेथडला पास करेल, अशा पद्धतीने. ओके, म्हणजे लॉन्च तर झाला, त्याच्या म्हणजे आपल्याला तो जो डेटा असेल तो पास झालेला आहे, फुल नेम वगैरे तो सगळा डेटा पास झालेला आहे, आणि जो पण डेटा असेल तो डेटा तिथं पास होईल. ऍक्च्युली आपण आयचं जे लॉजिक आहे ते 0 पासून घेतलं होतं, त्यामुळे फुल नेम वगैरे ते कॉलम नेम सुद्धा आले तिथं. मग तिथं आयचं लॉजिक असेल ते फक्त 1 पासून स्टार्ट करा, जेणेकरून आपल्याला सगळे रोज भेटतील. आता हे 3 वेळेस रन झालं, त्यामुळं आपल्याला तो डेटा जो असेल संतोष महेश तो डेटा पण आला, त्याचबरोबर ते फुल नेम पण आलं. म्हणजे टोटल 4 टेस्ट केसेस रन झाल्या, आणि 4ही मधल्या आपल्याला इथं डेटा पण आपल्याला दिसतो इथं, आणि हे कॉलम नेम सुद्धा आले इथं. तर ते कॉलम नेम आपण कट करू, आपलं लॉजिक चेंज करू इथं डेटा प्रोव्हायडर मधलं गेट डेटा फ्रॉम एक्सेल शीट, आणि 0 ऐवजी फक्त 1 करा. तो ऑटोमॅटिकली तिथं फक्त आणि फक्त तो डेटा टेस्ट डेटा फक्त कॉल करा. ओके, समजलं तुम्हाला व्यवस्थित एकदम प्रॉपरली कशा पद्धतीनं कॉन्फिगरेशन केलं, कशा पद्धतीनं आपण स्टेप्स फॉलो केल्या? हा. ओके.